बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात वृंदावन नगर परिसरात मध्यरात्री सशस्त्र चोरट्यांनी थरार माजवला. 27 जानेवारीच्या पहाटे 3च्या सुमारास 3 अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसखोरी केली. घरातील सदस्य झोपेत असताना चोरीचा प्रयत्न झाला. चोरीला विरोध केल्याने पिता आणि पुत्रावर लोखंडी सळई आणि चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. वडिलांना वाचवण्यासाठी मुलगा पुढे गेला, मात्र चोरट्यांनी त्याच्यावरही धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्ल्यानंतर चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 82,000 रुपयांचा ऐवज लुटला. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. हे तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 27/1/26 रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की वाडी परिसरात काही चोरट्यांनी संतोष मनोज अग्रवाल यांच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे व तिथे चोरी करून त्यांना मारहाण करून जखमी केलेले आहे. तात्काळ आम्ही DB पथकाचे API विकास पाटील, आमचा पूर्ण पोलीस स्टाफ, तसेच माननीय DYSP प्रदीप पाटील साहेब, श्रेनिक लोढा साहेब व LCB PI श्री अंबुलकर साहेब असे तात्काळ घटनास्थळी आम्ही पोहोचलेलो आहे. आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्हाला कळालं की रात्री 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कपाटातील 30,000 रुपये नगदी व असे 52,000चा असा सोन्या चांदीचे दागिने चोरून नेलेले आहेत. चोरून नेताना त्यांनी त्यांची आई या समोरील पलंगावर झोपलेल्या असताना त्यांच्या गळ्यातील चेन चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ओरडण्यामुळे ते जागे झाले. जागे झाल्यानंतर मयंक अग्रवाल व मनोज अग्रवाल यांनी चोरट्यांना पकडलं आणि पकडून त्यांच्या दोघांचे हातापाई झाली. त्या हातापाईमध्ये एका चोरट्यांनी त्यांना काहीतरी तीक्ष्ण वस्तूंनी, लोखंडी वस्तूंनी मारहाण केली आणि त्यांच्या हातावर व शरीरावर देखील जखमा केल्या आहेत. त्यानंतर तात्काळ आम्ही आमच्या DB पथकाची टीम गावामध्ये आम्ही सगळ्यांनी नाकाबंदी लावून त्यांना शोध घेत असताना बसस्टँड परिसरामध्ये आमच्या DB टीमला पाहून 3 इसम पळून गेले. पळून गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातातली एक पिशवी तिथे फेकली. त्या पिशवीमध्ये आम्हाला सोन्याची जी चोरलेली पोत आहे ती सापडली व एक टामी सापडली आणि आरोपींच्या चपला सापडल्या.